स्टॉप, खड़ा हो। मजा आ रहा है? 5 मिनट का रेस्ट, वापस यही मिलेंगे। जी श्रीमान। अच्छा, भाऊ वाईट नको वाटून घेऊ, असं जातील बघा 8 दिवस. ते जाऊ दे, घरी बोललास का तू? शीतल वहिनींना सांगितलंय मी, तुला पनिशमेंट झाली त्याचं. अबे कशाला तिला सांगितलंस हे? पण दुसरं काहीतरी सांगायचं ना, तर कामात आहे म्हणून सांगायचं मी. अरे मला सुचलंच नाही काय सांगायचं ते. आता उगाच काळजी करत बसेल ती. सॉरी. काय बोलली ती? आधी जरा लयच काळजीत वाटत होत्या, पण त्यांना सांगितलं ना मग बरं वाटलं. कसलं बरं? तुझ्या समोर दाखवलं नसेल तिने. वाटलं तर परत बोलतो. नाही नाही, राहू दे. आता तू विचार करू नकोस, घरातले आहेत ना सगळे, ते घेतील सांभाळून. घरातल्यांना कळून दिलं तर ना. म्हणजे असल्या गोष्टी नाही सांगत ती घरात. एकटी विचार करत बसेल, पण कोणाला एका शब्दानं बोलणार नाही. हे घ्या, बासुंदी आणली आम्ही तुमच्यासाठी. काय नको मला. काय झालंय बरं तोंड पाडून बसायला? तोंड नको पाडू तर मग काय करू? ते अजिंक्य तिकडे एकदम मजेत आहेत. अहो आपण ठरवल्याप्रमाणे काय बी होत नाहीये, आणि मग हे असलं काय गोड बी लागणार नाही मला आता. अहो बातमी गोड आहे म्हणून हे गोड आणले, आणि ते बी जेवणाआधी. घ्या, हे तर सेलिब्रेशनची वेळ आहे. म्हणजे तुम्ही मगाशी ती शीतल बाहेर काय बोलली ते ऐकलं नाही वाटतं. खोटं बोलते ते. तिकडं अजिंक्यला जबरी शिक्षा झाली. काय सांगताय? वय, आपण जे ठरवलं होतं तसंच व्हायला लागले, म्हणून हे गोड आणलंय. घ्या, सेलिब्रेशनची वेळ आहे. अहो खरंच की, द्या मग इकडं. सेलिब्रेशन झालंच पाहिजे. अजिंक्यला तिकडे शिक्षा झालीये, हे जर घरच्यांना कळलं ना, शीतलला लय त्रास होईल. तिला जास्त त्रास झालेला बघून आपल्याला आनंद होईल, पण आपला आनंद कुठं बघवतो त्या शीतलीला. अहो तुम्ही कशाला एवढी काळजी करता? तुम्हाला मी काय एवढी साधी वाटते वय? नाही, तिच्याकडून वदवून घेतलं ना तर मग बघा. तुम्ही वदवून घेणार, ते बी तर शीतलीकडनं? अहो लय तयारीची ती, आणि ती बरं सांगल कुणाला? कशी सांगल? अहो सांगायलाच लागणार आहे. मिसेस देशमुख, हे जर का तुम्ही केलं ना तर आम्ही मानलं बरं का तुम्हाला. तुम्ही आता बघाच मी काय करते ते. पण हे सांगितलंय कोणी तुम्हाला? न्यूज खरी आहे ना? अहो 100% खरी आहे. सकाळी रावले आला होता आपल्याकडे सांगायला. ते आजाचा आर्मीतला मित्र आभ्या, त्याने सांगितलं म्हणला. मग तर आता तुम्ही बघाच मी काय करते ते. शिक्षा तिकडं अजिंक्यांना झालेली असली ना तरी त्याचा सगळ्यात जास्त त्रास शीतललाच झाला पाहिजे. देर यू आर मिसेस देशमुख, देर यू आर. वा 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 मामी, काय चव आहे तुमच्या हाताला. मांडलं राव तुम्हाला, मस्तच. काय कवा खाल्लंय का नाही कुणाच ठाऊक. पक्कासूर कुठला जीव केवढा खातय किस्त. मामी भाजी करायची. वय की वाढते. बस का? ओके. नुसतं खायला कारण बैलावर किस्त खाते बघा की. असते गपस पुष्पा, एखादं खात असताना असं बोलू नये बघ. अहो पण खीर आता भैयांसाठी बनवली होती का नाही, निम्मी तर ह्यानीच संपवली. असू दे, खाऊन दे. काय कमी पडलं तर करायला काय तर नंतर. आता भैयांना पाठ राखण म्हणून किती दिवस राहते अजून कोणास ठाऊक. मामा तुम्ही बी बसून घ्या. होय, आपण सगळेच बसूयात की. काय महेशराव, जमलाय का बेत?
अहो एक नंबर मामा, एक नंबर. मामीने मी तीच म्हणलो. मामी मामा नव्हता की मामा भैया नाही काय आले? मी जयश्रीना बोलवून आणते. हे घ्या मामी. तुमने पुकारा हम चले आए. बसा लागली सगळी जेवण घेऊ. बसलं बी होय जेवायला. तुम्हाला सोडून एकटेच बसलेत जेवायला. हो मामी, भैयांना पण माहिती आहे बरं का, माझ्या सगळ्या गोष्टी कंट्रोल होईल, पण भूकेवर कंट्रोल होत नाही. काय भैया? भूक त्याचा वीक पॉइंट आहे बरं का. तुम्ही घ्या की अजून मामी खीरवाडा त्याला. जेडे का ग, काय झालं? मला अजिंक्यांची लईच आठवण येते ग. मगाशी फोन आला होता ना, तेव्हाच बोलणार होते, बोलायलाच नाही जमलं. जिजे तू बी नाही बोलली ना ग त्यांच्याशी गेल्यापासून? होय ग, मला पण मस्त बोलावंच वाटते, पण त्याला कधी वेळ असतोय कधी नसतोय तेच कळत नाही बघ. जिजे अजिबात काळजी नको करू बघ, मी लगेच फोन लावून देते, मग बोल तुला किती बोलायचं तेवढं. आता कशाला? का काय झालं? म्हणजे आता सगळ्यांचा जीवन होऊ द्या की, मी लावते की मग एकत्रच बोलू की सगळे. अगं नाही नाही, आताच लावू देत, तेवढंच बरं वाटेल जीवाला. हाय ना ग जिजे? अगं राहू दे जेडे, सगळ्यांची जेवण होऊ देत की, मग बोलू आपण सगळीच. जेडे घे जेवून. बरं झालं विषय टळला. आत्ताच सगळ्यांना कळलं तर उगाच काळजी करत बसतात. ये राहुल, बस 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 बस. जेवतोस का? ए त्याला पण वाढ की. का रे, का जेवणच आलायस? कशाच काय जेवताय मामा? का रे काय झालं? एक तर आपल्या आज्यात असून बसले आणि त्यात जेवण जातोय वय. आजाचं काय झालं? राहुल्या हा? असं का रे बोलतोस? काय नाही, आता सांगतोस का नाही काय झाले ते? आग काय नाही जिजे, खरंच. ए रावल्या, काय असेल ना ते खरं खरं सांग बर का पटकन. हे सांगतोस का कसं आता? अहो खरंच काय नाही, आपल्या आज्याला शिक्षा पण झालेली नाही. हो खरंच. काय अजिंक्यांना शिक्षा झाली? नाही, काय बी बोलतोय हो. हा हो, मी काय पण बरळत असत. हे बघ शीतल, काय असेल ते आम्हाला खरं खरं सांग बरं. अगं आम्हाला बी पटतंय, कुठल्या बी बायकोला आपल्या नवऱ्याला शिक्षा झाली हे सांगायला जडच जाणार.
शीतल खरंय काही? अहो पण असं काय गुन्हा केलाय त्यांनी की त्यांना शिक्षा झाली? ऐका एवढं काय नाही झालंय. त्यांना शिक्षा झाली आहे, पण आर्मीनच दिली आहे शिक्षा. त्यांना पोचायला लेट झालं ना म्हणून. अगं मग अशी सांगायचं नाहीस वे. काय रे राहुल्या? हा मी सांगितलं होतं की भैयाला. भैयानं सांगितलं नाही हो तुम्हाला. काय हो हर्षवर्धन, तुम्हाला माहित होतं तर आम्हाला सांगायचं नाही वे. मामा हे बघा, आमच्यावर ओरडू नका मामा. मी कुठं ओरडलोय? नाही आम्हाला मान्य आहे, राहुल्याने आम्हाला येऊन सांगितलं, पण आम्हाला वाटलं राहुल्याने मस्करी केली. पण त्याच्यानंतर शीतल त्या आजीचं बोलणं झालं ना, त्याच्यातून आम्हाला असंच वाटणार मस्करी केली. पण आम्हाला काय माहिती शीतलच. काय कशी तर अशी कशी त्याला शिक्षा झाली? अहो जीजी, त्यांची ट्रेन चुकली म्हणून ते पुढच्या ट्रेननं गेले. अगं पण अशी कशी चुकली ट्रेन? ते लग्नाच्या दिवशी लईच गडबड झाली ना, म्हणून त्यांना लेट झालं. आणि लेट होणार असेल तर रिपोर्टिंग करून कळवायला लागतं आधीच. ते काय त्यांनी केलं नाही म्हणून शिक्षा झाली, बाकी काय नाही. शीतल, बाकी काय नाही म्हणजे आमच्या लग्नामुळं अजिंक्यांना शिक्षा झाली असं म्हणायचंय का तुला? नाही असं काय नाही, मी फक्त सांगितलं. जाऊ द्या, आता विषय वाढवू नका उगाच. आमच्या लग्नामुळे सगळ्यांनाच त्रास झालाय बाबा. इकडे यांच्या आई साहेबांनी त्यांना घराबाहेर काढलं, पण आता अजिंक्यांना बी शिक्षा झाली. कुठल्या मुहूर्तावर आपलं लग्न झालं? अजिंक्यला पण आमच्यामुळे शिक्षा झाली, आम्हाला पण शिक्षा झाली पाहिजे. हर्षवर्धन, अहो, तुम्ही जेवा. जेवल्यानंतर बोलू की आपण. बाग काय म्हणा बर का, आपला बेत बारी झाला. अगं जेडे, पटकन दार लावून घ्या. जेडे, ए जेडे. हर्षवर्धन, अहो दार कशाला लावून घेतलंय? अहो असं का करताय? अहो ऐका की जरा तरी, असं जेवणावर राग काढून काय होतंय व्हय? अहो तुम्ही असं स्वतःला शिक्षा नका ना करून घेऊ. भैया तुम्ही डोक्यातला पहिला विचार काढून टाका बरं. अहो आजाला शिक्षा झाली त्यात तुमचा काय दोष नाही. नाही मामा, आमचीच चुकी आहे सगळी. आमच्यामुळेच लेट झालंय का नाही त्यांना. ते शीतल आणि अजिंक्यचे खरे दोषी आम्हीच आहोत, गुन्हेगार आम्हीच आहोत. मग आम्हाला पण शिक्षा झाली पाहिजे ना. हो तुम्ही तर सांगा की काय तर. हे बघा, तुम्ही बाहेर या, आपण जेवल्यानंतर बोलूयात व्यवस्थित. नाही मामा, आम्ही काय बाहेर येत नाही, तुम्हीच घ्या जेवण करून. आवाज नका नाव करू तुम्ही. शीतल ऐकी ग, अगं तूच काहीतरी बोल यांना. अगं तुला पण वाटतं का ग की यांची चूक आहे ते? अगं त्यांच्यावर आधीच एवढं ओझ इथं राहतात त्या गोष्टीचं, आणि त्या ते असं. तुम्ही असं नका करू. अगं ते बघते ते स्वतःला शिक्षा करून घ्यायला चाललेत. अगं शीतल, तू जर त्यांची माफी मागितली आणि त्यांना जेवणाचा आग्रह केला तर ते येतील अगं बाहेर. शीतल कर की का तेवढं माझ्यासाठी. शितली आणि चड्डीनं माफी मागून मोकळी हो बरं. काय ग तुझं रोजच्या रोजच एक दिवस काही एखादा खास सुखाने खाऊन देत नाहीस बघ. पुष्पे तिला का बोलत्या? ती काय मुद्दाम करते वेग? तुम्ही का बसा, मग माफी. हा भैया मागती, ती माफी मागती. शीतल अगं माग ना ग माफी. ऐकून घ्या माझं. शीतल मागते माफी. तुम्ही ऐका ना माझं, ती माफी मागते बघा.
शीतल काय म्हणताय तुम्ही ते ऐकायला येत नाही, जोरात बोला अजून. ऐकून घ्या माझं. मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. तुम्ही काय बी नाही केलं. मी तुम्हाला दुखवलं असेल तर सॉरी. काय बोललं तुम्ही ते आमच्या लक्षात नाही आलं. परत एकदा बोलता का? सॉरी सॉरी म्हणलं मी. तुम्ही या बाहेर. असं जेवत्या ताटावरनं उठू नये. तुम्ही या बाहेर. सगळे थांबले तुमच्यासाठी. जेवू आपण. भैया या बरं आता. बर आता काय म्हणू मी ना. अहो हर्षवर्धन, जेवणावर कशाला राग काढायचा? चला जेवायला. चला असं नका करू. टॅलेंटराव सगळं व्यवस्थित ना? नाही आमच्यामुळं तुमच्या जेवणात डिस्टर्ब नको. अहो भैया टेन्शन ना, सगळं व्यवस्थित चाललंय. तुम्ही जेव्हा की जेवतो आता सगळे म्हणतायत तर. आणि मामी आमच्यात एक रीत आहे बरं का, एकदा बसलेल्या ताटावरून उठत नाही. चपाती वाढा मला. घ्या. थँक्यू. जेडे पुरी खाऊन घे जरा. अगं शीतल तूच सांग समजावून बाई तिला. अहो तुम्ही आता मनात असा राग धरू नका हो. जयश्री अहो जेवून घ्या. जयश्री हे घ्या. थोडीशी खीर प्या. आओ घ्या की. नको मामा, घेऊन आलो आहो. अरे थोडं नाही खाल्लंय. बरं जरा. हे तर खायचा. हा जराशी खीर घे. हे बघ. ठीक आहे. शीतल, आजाचा दोस्त काय म्हणला ग अजून? अजून एक आठवडाभर तरी फोन बंद राहील यांचा. पण भाऊजी आपल्याला त्यांची खुशाली कळवत राहतात. हे ठीक आहे.